ग्राउंड फ्लोअरला एक हॉल, एक किचन, एक बेडरूम. वरती फर्स्ट फ्लोअरला अजून 2 बेडरूम सेल्फ कंटेंट. आणि बाहेर पार्किंगसोबत तुम्हाला एक सँट्रो कार. स्टेशनपासून वॉकिंग गेलात साहेब तुम्ही तर सिर्फ 35 मिनिट. हां, आता तुमचं एज बघितलं तर 45 मिनिट. खोटं नाही बोलत. छान. अहो पण तुम्ही आम्हाला घर देताय कुठं? बदलापूर आपणच डेव्हलप केलेला प्रॉपर्टी आहे. एकदम सगळीकडे ग्रीनरी आणि आजूबाजूला मराठी पोल्युशन. पोल्युशन? लोकवस्ती. हां पॉप्युलेशन. हो हो. हां तेच ते. काय साहेब आपलं इंग्लिश काय एवढं बरोबर नाही. ते दगडवीटमध्ये राहणारा एकदम सिम्पल माणूस मी. गुड. अरे हां बाय द वे साहेब, हा तुमचा 50 लाखचा चेक आणि तुमची सँट्रो गाडी जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा तुमच्या बदलापूरच्या बंगल्यामध्ये हजर होईल. मी काय म्हणतो, हां गाडीचं राहू द्या. हां या 50 ऐवजी ना 30च द्या. पण ना बदलापूरच्या ऐवजी इथं होणाऱ्या बिल्डिंग मध्येच घर द्या. इथेच मिस्टेक होते तुमच्या घाटी लोकचा. हो ना. अरे प्रॅक्टिकल नाही. वहिनी साहेब मला सांगा काय ठेवला काय या मुंबईमध्ये? हो. अरे सगळीकडे ट्रॅफिक जॅम ने कचरा, जीव जाते जीव. अहो असं काय करताय? अहो माझी बँक इथे आहे, मुलांचे मित्रमैत्रिणी इथे आहेत, आमचे सगळे नातेवाईक इथे आहेत. आम्ही अरे भोसले, बदलापूरवरून ट्रेननी एका घंट्यात मुंबई टच. वरती मी तुम्हाला 50 लाख देणार, ते तुम्ही बँकेमध्ये ठेवणार, त्याच्या व्याजमध्ये. पैशाचं राहू दे हो, तुम्ही आधी माझं बोलणं नीट ऐकून घ्या. हा मी काय म्हणते, हा. आधी त्यांचं तर संपू दे. हा. सुमित्रा तू गप्प बस. काय गोसाली, जास्त वाद नको. तुम्ही जर आम्हाला इथं फ्लॅट देणार असाल तर आपण पुढची बोलणी करू. एक बात बोलू वहिनी, तुमच्या डोक्यामध्ये जी अक्कलमंदी आहे ना ती साहेबाच्या डोक्यामध्ये नाही. अरे भोसले साहेब, इकडे 25-25 मंजिलचा 2 टॉवर होणार, ते 20 फीटचा फायर, सगळ्या फ्लोअरला इटालियन मार्बल, 6 लिफ्ट, आणि सगळ्यात मेन म्हणजे या टॉवर मध्ये नॉनव्हेज अलाउड नाही. आणि तुमच्या घाटी लोकचा तर नॉनव्हेज शिवाय चालत नाही. हा भोसले साहेब, तुमचा ते सॅलरी डबल केला ना तरी मेंटेनन्स द्यायला तुम्हाला लोन काढायला लागेल. घ्या. गोसालिया तुम्ही निघा आता. अहो पण नाही वहिनी, काय प्रॉब्लेम नाही. हा ओके. हा बाय द वे वहिनी, चहा एकदम फर्स्ट क्लास झाला होता. हा येते. हा किती छान प्रपोजल दिलं होतं गोसाली यांनी. तुम्ही मात्र त्यांच्याशी फक्त हुडूस तुडूस करून बोललात. काय मेलं ठेवलंय काय या बंगल्यात? ते आपले शेजारचे कुलकर्णी गेले ना त्यांचा बंगला विकून डोंबिवलीला, आहेत की नाही सुखात? त्यांच्या बिल्डरने तर त्यांना फक्त मारुती दिलीये, हा तर आपल्याला सँट्रो देतोय. काही नको सँट्रो, मग काय ट्रक हवाय? सुमी वाद नको. अरे बदलापूरच्या बदलापूरमध्ये तरी गाडी फिरवणं मराठी माणसाला परवडेल का? पेट्रोलचे भाव काय ठाऊक आहे तुला? हा सगळं तुम्हालाच ठाऊक आहे ना. बस बस, खूप बोललीस. चल चल, हे कप घेऊन आज जा. आणि हो, तू या चहाला ना पाण्याची सुद्धा चव नव्हती. उगाच त्यांनी सांगितलं म्हणून हुरळून जायला नकोय. तुमचं म्हणजे ना दैवत येत आणि कर्म नेत असली अवस्था आहे. बसा इथेच माशा मारत. मी काय माशा मारतो इथे? मी अया कया दाबी ते भोसले, पापलेट हाय ते परवडणार नाही तुला. नाही, मी काय म्हणत होतो, तू काय बी बोलू नको. जा पुढे जा. बोंबील मांजराची रास लागली तिकडं, तिकडच जा. जा जल्ला मेला, सुकटाची ना ऐपत ना पापलेट बसलाय दाबत. जा जा मेल्या जा, बघू नको जा. हे आहे भोसल्यांचं घर. 2 भाडेकरू सोडली तर अख्खा बंगला त्यांचाच. लागला ना 480 वोल्टचा शॉक. या बंगल्यामुळे नंतर बरंच काही घडणार आहे भोसल्यांच्या आयुष्यात. पण नंतरचं नंतर, तुर्तास आपण पुढे सरकूया. हा वालेकुम सलाम. नमस्कार भोसले साहब. नमस्कार नमस्कार. त्योहार है का? मछली बिछली लाए हैं? ए त्योहार मधल्या हारवर काय जोर देतोस? मला काय कळत नाही तुझे टोमणे. चला अख्खा आयुष्य गेले तुझं टॅक्सी चालवण्यात मीटर फिरव्या. मला काय ऐकवतोस? हम कहा बोल रहे भोसले साहब? ए गप्प बस. दुसऱ्यांनी धुतलेल्या कपड्यावर इस्त्री फिरवणाऱ्या तुला काय माहित रे ओरिजिनॅलिटी? अरे रोज खातो आम्ही मासे, रोज. अहो किती दिवस रोज तेच बोंबील आणि मांदेली खायचे आम्ही? तुमच्यासारखे आणि 8-10 जण असतील ना, समुद्रातले सगळे बोंबील आणि मांदेलीच संपून जातात.
ते म्हणतात ना, दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. तसं हर एक बोंबील आणि मांदेली पर लिखा है भोसले खानदान का नाम. पापलेटचं राहू द्या, कधीतरी सुरमई आणा म्हणते मी. अरे पापलेट आणि सुरमई विकत घ्यायचं सोड. हो, बाजारात नुसतं बोललं ना तरी भाव ऐकून कानाचे पडदे फाटतील. तुमच्या कानाचं राहू दे, घराचे फाटले ते आधी बदला. तू तुझं फाटकं तोंड बंद करतेस का आता? हो, मी माझं तोंड बंद करते. हो, हेच जर आणायचं होतं ना तर घरात काळे वाटाणे होते ना, मटणाचा मसाला घालून तेच केलं असतं मी. मीला कसलं ते सुख नाही या घरात. ही जुनी प्रॉपर्टी ना म्हणजे डोक्याला ताप असतो बघा. वाडवडिलांची म्हणून आपण मराठी माणसं उरावर घेऊन बसतो आणि त्याच्याच खाली दबून मरतो. खरंय तुमचं, आम्हाला पण विकायचे. हो, पण हे ऐकत नाहीत ना. विकायची असेल तर माझ्याकडे एक चांगली पार्टी आहे. रमणीकलाल गोसालिया, अगदी देव माणूस बघा. अरे बापरे, मला वाटलं तुम्ही BMC ची नोकरी करता. आता लक्षात आलं, तुम्ही तर गोसालियाचे दलाल आहात. कसली भाषा वापरताय साहेब तुम्ही. मी म्हटलं हा पांढरा हत्ती पोचण्यापासून तुम्हाला वाचवावं. जाऊ दे, उद्या नोटीस लागली ना दरवाजावर की जा ट्रान्झिट कॅम्प मध्ये राहायला. पुढचं पुढे आम्ही बघून घेऊ. अहो, कुठून आणणार आहात एवढे पैसे? मी सोसायटीतून कर्ज घेईन, तुम्ही काम सुरू करा उद्यापासून. उद्या ऍप्लिकेशन घेऊन यायचं ऑफिस मध्ये. काम 1 आठवड्यानंतर सुरू होईल. 1 आठवडा? बाबा, म्हणजे अजून 8 दिवस आंघोळ नाही. मी सकाळपासून आंघोळ केली नाही. टँकर मागवू आपण, पण मी गोसालियाला भीक घालणार नाही. ओ साहेब, चिडू नका साहेब. मी काय म्हणतो, चल निघ, उठ इकडनं. हो, मी उद्या ऍप्लिकेशन घेऊन येतो. चल उठ. मला सांगतोय. अहो, आणखीन किती कर्ज काढणार आहात या घरासाठी? हे बघा, तू गोसालिया तसा वाईट माणूस नाहीये. हो सुमित्रा, मी तुझा गळा दाबीन. कदम कुठे बसता? नमस्कार कदम साहेब. नमस्कार. या भोसले साहेब या. तुम्ही पालिकेचा पैसा आणि वेळ दोन्ही वाचवलेत. कसं काय? नोटीस पाठवायची होती ना तुम्हाला. आता आलातच आहात तर घ्या हँड डिलिव्हरी. कसली नोटीस? अहो, तुमचं घर धोकादायक इमारत ठरवली आमच्या यादीत. अरे वा, नुसती पाईपलाईन गंजली म्हणून अख्खी इमारत धोकादायक ठरवणारा कुठला अजब कायदा आहे तुमचा? अहो, मी पाईपलाईन गंजली, घर विकून टाका. अरे इथला पगार पुरत नाही म्हणून कमिशनसाठी गोसाल्याची लाळ पुसता तुम्ही? लाज नाही वाटत? लाळ पुशे. रावसाहेब, चिडलात तुम्ही एकदम. काम डाऊन, प्लीज हॅव अ सीट. मराठीत बोला माझ्याशी. बोलतो ना. या बसा. बसलो. आता बोला, कुठले आणि किती पाईप सडलेत? बघतो ना उद्या. मग त्या दिवशी काय तीर्थरूपांचं श्राद्ध जेवायला आला होता? नाही, पुन्हा एकदा बघतो. पाईप सडलेत की थोडासा गंज लागलाय? गंज तुमच्या बुडाला लागलाय काम न करता या खुर्चीत बसून. आणि तुमचा मेंदू सडलाय गोसालियाची धुणी भांडी करून. मी काय म्हणतो साहेब? काही सांगू नका. पाईप कधी बदलताय बोला. उद्या सकाळीच. उद्या तुम्ही याल तेव्हा पत्रकारांची फौज हजर असेल तुमच्या स्वागतासाठी. नाही, त्यांनाही बघायचंय पाईपलाईन कशी सडली ती. मी काय म्हणतो भोसले साहेब, अहो, मराठी माणसांनी आपापसात भांडायचं नसतं. स्वतःला मराठी म्हणालात ना तर जीभ हासडून हातात देईन कदम. लाज आहात तुम्ही, लाज. तुमच्यासारखे लोक महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक आहेत. गणपत, कामचोर साले. द्या ती नोटीस द्या. कसली नोटीस साहेब? मी फाडून टाकतो. कशाला फाडता नोटीस? मला प्लीज प्लीज. तुम्हाला मोठ्या साहेबांनी बोलवलंय. आलो. नमस्कार. अरे या भोसले साहेब, बसा बसा. काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम? हा? गेले 6 दिवस आमच्याकडे पाणी नाही आणि हे कदम सांगतात संपूर्ण पाईपलाईन सडलीये, बदलायला लागेल. तुम्ही निश्चिंत राहा, आज संध्याकाळपर्यंत पाण्याचा सप्लाय सुरू करतो. अहो, ते कदम म्हणतात 8 दिवस लागतील. अहो, आम्ही वॉर फुटिंगवर काम करू. वॉर फुटिंग? साहेब, सामान्य माणसात एक असामान्य ताकद असते खऱ्याची. हो, गोविंदा गोविंदा. अरे बापरे, मी उगाच कदमानं शिव्या दिल्या. खरे सूत्रधार तर तुम्हीच आहात. काय म्हणायचंय तुम्हाला? नाही, काही नाही. पण एक सांगू, तुमची बायको आयुष्य आरामात जीवन जगत असेल, तुमचा मुलगा विदेशी गाड्या फिरवत असेल, तुमची मुलगी दागदागिने घालून चांगले कपडे घालून मिरवत असेल, पण एक गोष्ट तुमची मुलं स्वाभिमानानं कधीच सांगू शकणार नाहीत की आमचा बाप इमानदार आहे.
थोडा गर्व बाळगा. आपण महाराष्ट्रीय असल्यास